प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिंदे साहेब आगेबाज कुणाचा, महान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना नवी मुंबई। नवी मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या वाढत्या लपंडावामुळे महावितरण विरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे। वारंवार वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही विजेचा लपंडाव सुरूच असल्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा स्थानीय नगरसेवक अनिकेत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्या वतीने बुधवारी 10 जून रोजी महावितरणच्या वाशी कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा नेऊन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। सर्वजण नवी मुंबईतच राहतात। आपण पाहताय गेल्या महिनाभर किंवा त्याच्या आधीपासून नवी मुंबईमध्ये महावितरणाचा जो भोंगळ कारभार सुरू आहे, 27 तास एखाद्या विभागामध्ये लाईट जाते, कित्येक विभागामध्ये दिवसातनं 10 वेळा लाईट जाते, केबल ओपनपणे जळतायत, डीपी जळतायत, केबल ओपन टाकलेलं आहे, शॉक लागून लोक जाऊ शकतात, लोकांना मरण यातना भोगावी लागेल। अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, झोपडपट्टीमध्ये नागरिक आहेत, चाळीमध्ये नागरिक आहेत, लहान लहान बाळ आहेत, 40, 42 टेम्परेचर आहे, लाईट नाही, पंखा नाही, पोलीस स्टेशनमध्ये लाईट नाही, हॉस्पिटलमध्ये लाईट नाही, अशी परिस्थिती आहे। गेले दीड महिना आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत, परंतु जे इंडियाची कातडी पांघरलेले जे आहेत असे अधिकारी त्यावरती काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, काही कारभार त्यांचा सुधारत नाहीत। म्हणून शिवसेनेतर्फे हल्लाबोल आम्ही केलेला आहे। ऐरोलीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलाय, आता वाशीच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे। त्यांना जाग आणण्याकरता ते झोपलेले आहेत, निद्रावस्थेत आहेत, त्यांना जाग आणण्याकरता आणि शिवसेनेचं पाणी त्यांना आम्ही आज दाखवलेलं आहे। आज त्यांनी आम्ही पाणी दाखवल्या नागपूरमधून केबल निघाली, सिंधुदुर्गमधून केबल निघाली, सामान निघालं, शेवटी शिवसेनेने त्यांचं पाणी आज त्यांना दाखवलेलं आहे। मुंबईची दोन्ही आमदार पूजेमध्ये व्यस्त आहेत, मुंबईकर पाणी पितात, काय सांगता? हे बघा, कोण काय करतंय, मी कोणावरती टीका करण्याकरता आलेलो नाहीये, परंतु गढूळ पाण्याचा विषय हाही आमच्या नगरसेवकांना आज मी निर्देश दिलेले आहेत, त्यांनी हा विषय हातात घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना ते जाब विचारणार आहेत। आणि कशा पद्धतीने मी पावसाळा आला समजू शकतो की पहिला पावसाळा की गढूळ पाणी येतं, परंतु आता सुद्धा गढूळ पाणी काय येतंय आणि त्यावरती महापालिका काय उपाय करते हे माझे आमचे नगरसेवक आयुक्तांना जाब विचारते। सर, तुम्ही आता सत्तेमध्ये आहात तरी तुम्हाला आंदोलन करावं लागते। हे बघा, सत्ता ही कोणासाठी असते? कोणाच्या जीवावर आपण सत्तेवर येतो? तो नागरिकांच्या, लोकांच्या जीवावर येतो। तर लोक जर 27 तास अंधारात राहत असतील, या उकाड्यात त्यांचा जीव बेताकुटीला येत असतील, तर सत्ता काय चाटायची? सत्ता महत्वाची नाही, तर लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत। लोकांचे ते प्रश्न सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून शिवसेनेला हे पाऊल उचलावं लागलं। सर, तुमची नगरसेवक साहिल चौगुले यांच्या विरोधात आता शिवसेनेच्या उभाटा गटाने पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलेले आहेत की दबावामुळे, राजकीय दबावामुळे त्यांना एफआयआर झाली नव्हती, आता एफआयआर झाले पण जामीन मिळालेला आहे। या सगळ्याचा बघा, त्या विषयावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, न्यायालयीन प्रक्रिया आहे। तो कोण चुकीचा असेल त्याच्यावरती पक्ष नक्कीच कारवाई करेल, पक्ष सुद्धा त्याची चौकशी करतोय, नक्की काय प्रकार आहे आणि जर तसा प्रकार जो चुकीचा असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल। तर शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी आपल्याला पाहायला मिळते। इकडे आज जिल्ह्याचं आंदोलन असताना ऐरोलीमध्ये देखील एक वेगळं आंदोलन नाही, तसा विषय नाही आहे। कसं होतंय की ऐरोली आणि बेलापूर हे 2 वेगवेगळे मतदारसंघ आहेत। ऐरोलीमध्ये सुद्धा ऐरोलीचा मूळ प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ऐरोलीच्या नगरसेवकांनी केले आणि वाशी मुख्य कार्यालय आहे, त्याच्यामुळे दोन्ही हल्लाबोल कशाला म्हणतात? एकाच ठिकाणी हल्लाबोल कोण करणार? अधिकाऱ्यांना त्या कार्यालयामध्ये हल्लाबोल करण्याचा आमच्या आंदोलनाचाच भाग आहे। 2 ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे 2 ठिकाणी होत आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज गणपतीमध्ये आगीची घटना घडली, त्याला जबाबदार एमएससीबीला हे केलं होतं। हे बघा, एमएससीबीचा जो गलथान कारभार आहे, आज मी त्यांचे कंपनीचे जे काही शासन नियुक्त संचालक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे, पाठक म्हणून आहेत, त्यांनाही या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। ते म्हणाले की मला याची कल्पना नाही
परंतु त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा. हा जो काही कारभार चाललेला आहे, आज आपण ग्रामीण भागात नाही आहोत, ग्रामीण भागात सुद्धा चांगला कारभार आहे. फक्त एसी रूम मध्ये बसून, एसी ऑफिस मध्ये बसून एमएससीबीचा कारभार चालणार नाही. लोकांमध्ये उतरावं लागेल, लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतील. आणि आजचा हा कार्यक्रम आहे, आज जर त्यांच्या सुधारणा झाली नाही तर त्यांचा कार्यक्रम आम्ही करू, हे सुद्धा आज या ठिकाणी सांगितलं. नवी मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी गेल्या महिन्यात 8 मे रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही घणसोली, ऐरोली, कोपरखेरणे, नेरूळ परिसरात बत्ती गुलची समस्या आजही कायम आहे. खासदार नरेश म्हस्के यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्षात संपर्क साधून कान उघडणी करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे, ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे, या ठिकाणी महावितरण कार्यालयावर या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहेत, नवी मुंबईमध्ये विशेषतः ऐरोली भागातील घणसोली असेल, ऐरोलीचा गावठण भाग असेल, सेक्टरचा भाग असेल किंवा मग नेरूल असेल, तुर्भे असेल, या विविध परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला त्या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यांमध्ये या ठिकाणी शहर अभियंत्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं. त्या ठिकाणी 22 केवीचं सबस्टेशन लवकरात लवकर कार्यरत झालं पाहिजेत. नेवा या ठिकाणी सबस्टेशन मंजूर झाला आहे, तो देखील कार्यरत झाला पाहिजे. असे विविध प्रश्न घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये, तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाही आहे. उलट या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याचं काम या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे. अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही, त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरे देतात. उलट उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जर नागरिकांना करत असतील तर जनतेच्या रोषाला सामोरे या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्यांना जावं लागेल. आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. काही अनेक घटना घडतात, तरी सुद्धा अधिकारी किंवा जे कोणी असतील ते लोक वेळेवरती पोहोचत नाही, त्यामुळे अनर्थ वाढतो. निश्चितपणे आम्ही कॉल केला तर उचलत नाही, कॉल लागत नाही, म्हणजे कुठल्याच पद्धतीने एमएससीबीची अकाउंटेबिलिटी या ठिकाणी नाही. हा विचारायचा कोणी? जर नगरसेवकांची ही परिस्थिती असेल तर मग सामान्य नागरिकांचे काय हाल असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि ह्याला जे जबाबदार आहेत, जे इकडचं प्रतिनिधित्व करतात, ऐरोलीचे आमदार, मंत्री, ते का झोपलेले आहेत? एवढे वर्ष त्यांना सत्ता दिली तरी सुद्धा जर परिस्थिती या ठिकाणी बोलत नसतील, एक चक्कर शब्द त्या ठिकाणी जे आहे ते इकडच्या आमदार आणि मंत्र्यांनी ऐरोलीचे केलं नाही, का नाही केलं? त्यांना मला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, एक दिवस घणसोली अर्जुनवाडीमध्ये त्यांनी राहायला त्या ठिकाणी यावं रात्रीच्या वेळी. त्यांना समजेल की लोकांना कशा पद्धतीने जे आहे परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. म्हस्के साहेबांनी सांगितलं की हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. नेमके काय त्यांच्या मागे? नाही, निश्चितच बघा, आज आम्ही शांतीपूर्वक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशासनाला लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला, लेखी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर देणार की कधी कधी सबस्टेशन सुरू होईल, कधी केबल्स येणार, कधी त्या ठिकाणी परिस्थिती हे लेखी आम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत. तरी सुद्धा जर परिस्थिती बदलली नाही तर एमएससीबीचे अधिकारी हे बाहेर असतील आणि त्या ठिकाणी युवा सेनेची टीम संपूर्ण त्या ठिकाणी आतमध्ये असेल. वेळ पडली तर कायदा हातात घेणं निश्चितपणे जनतेच्या प्रश्नाला घेऊनच आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि जनतेसाठी जर आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल तर युवा सेना त्या ठिकाणी मागे पडणार नाही. त्याची जबाबदारी कोणाची असेल? कोणाची? शासनाची जबाबदारी असेल. त्या ठिकाणी प्रशासन एमएससीबीचं पूर्णपणे याला जबाबदार असेल. आम्ही पहिल्यांदा 6 मेला जेव्हा आम्ही निवेदन द्यायला आलो तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं का आम्ही सर्व करू म्हणून. परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला मुदत दिलेली का आम्ही 30 तारखेपर्यंत किंवा 15 दिवसामध्ये आम्ही करू, परंतु त्यांनी काही केलं नाही. वारंवार लाईट जाणं. आता आपण बघतो की सामान्य लोक आहेत की त्यांची हातावर पोट आहेत त्यांची, जसं की दूध, फळं बिलं यांची खराब होतात आणि ते यांना फेकून द्यावं लागतं. सारखे वारंवार लाईट जाते आणि फोन करत असतो तरी फोन सुद्धा उचलायला मागत नाही. आणि त्याच्याकरता आम्ही आता हा युवक सेनेने तो हल्ला बोलला मोर्चा केलेला आहे, तो शांततेने केलेला आहे. परंतु आता जर यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही खरोखर लाटाकाटा घेऊन, जसं खासदार साहेबांनी सांगितलं का आता आपण ज्या कंपाऊंडच्या बाहेर आहोत तर आम्ही कंपाऊंडच्या आतमध्ये लाटाकाटा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता कुठेतरी आपल्याला आश्वासन दिलेले आहे ते काय जे आपल्या रिस्पॉन्स देतात त्याच्यावर आपलं ठरेल का काय करायचं ते. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, वाशी, नवी मुंबई.
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.